अगदी ढाब्याला सुद्धा लाजवेल, मोठ्या-मोठ्या रेस्टॉरंटला सुद्धा लाजवेल, अशीच आपली भाजी बनून तयार आहे. पनीर नाही, मावा नाही, कुठल्या भरभरून भाज्या नाहीत, भाजीपाला घरी नाहीये किंवा तो खायचा नाहीये आणि अगदी वेगळं घरगुती काहीतरी बनवायचं आहे, पण झणझणीत आणि चमचमीतच व्हावं, असा जर तुमचा आग्रह असेल, तर आजचा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. मस्तच असा तुपाचा खमंग आपण याच्यावरती तडका दिलेला आहे आणि चमचमीत असं उडदाचं घुटं आपण इथे बनवलेलं आहे. तर त्यासाठी ना उडदाची डाळ आपल्याला शिजवून घ्यायची आहे ना भिजत घालायची आहे. सरळ घ्यायची डाळ कढईमध्ये घालायची. आता किती प्रमाणामध्ये तुम्ही बनवत आहे त्यानुसार. मी 1 वाटी घातलेला आहे. त्याच्यावरती घालायचं आपल्याला 1 चमचा तूप. 1 चमचा घाला, 1.5 चमचा घाला तुमच्या आवडीनुसार. आणि आता मस्त ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. पण याला छान असं टेक्स्चर यावं यासाठी आपण अगदी 1 चमचा तुरीची डाळ याच्यावरती घालतोय बघा. आणि ती सुद्धा उडदाच्या डाळीसोबत तुपावरती छान असं परतून घ्यावं. तुपावरती डाळ भाजल्याने त्याला एक वेगळं टेक्स्चर येतं, चव तर भन्नाट येते. तुपाची चव आतपर्यंत डाळ शोषून घेते आणि आपल्या भाजीला मस्त असा फ्लेवर येतो. हलकंसं भाजून घ्यायचं असतं. लो टू मीडियम फ्लेमवरती मी अगदी 2-3 मिनिटासाठी ही डाळ भाजून घेतली. डाळ थंड होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी घेतल्या 4-5 मिरच्या. आता मिरच्या जर फिक्या असतील तर जास्त घ्या, तिखट असतील तर कमी घ्या किंवा तुमच्या तिखटानुसार तुम्ही सगळं ॲडजस्ट करा. आपण याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि विशेष म्हणजे कोथिंबीरचे देठं जरूर घाला. देठांमध्ये खूप छानशी चव असते. देठं म्हणजे त्याच्या बारीक कवड्या काड्या, हो की नाही. लसूणच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता 1 चमचाच धने घातलेले आहेत. चला, पाणी न घालता हे सगळं असं दरदरसं वाटून घेतलं, साईडला काढलं आणि त्याच भांड्यामध्ये भाजून ठेवलेली उडदाची डाळसुद्धा दरदरीशी वाटून घेतली. पाहू शकता, नाही जास्त दरदरीशी आहे ना जास्त त्याची पावडर आपण बनवलेली आहे. त्या पद्धतीनेच ती बारीक करावी आणि मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्येच करा, म्हणजे ती व्यवस्थित बारीक होते. आता त्याच कढईमध्ये आपण घातलेलं आहे तेल. आता भाजीमध्ये तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार, आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. छान जर मस्त चमचमीत झणझणीत बनवायचे असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त करा आणि नाही तर व्यवस्थित ठेवलं तरी चालेल. तेल तापलं की हिंग मात्र जरूर घाला. हिंग जरूर घाला, त्याने आपल्या वरणाला खूप मस्त असा फ्लेवर येईल. जिरं घातलंय, मोहरी घातली. जिरं आणि मोहरी तशी छान तडतडू द्यायची, तेव्हा भाजीला फोडणी चांगली बसते. पाहू शकता. आता आपण जे वाटून ठेवलं होतं हिरव्या मिरचीची पेस्ट ती घालून घेतलेली आहे. मिक्स करून घ्यायचं आणि तेलावरती छान असं परतून घ्यायचं. 1 टमाटर मी साईडला असं कट करून ठेवलं होतं छोट्या पीसेसमध्ये. तर आता ते घालून घेतलेलं आहे. या उडदाच्या भाजीमध्ये कांदा घातला जात नाही, लसूण घातलं जाते, टमाटर घातलं जाते. अद्रक असलं तर अद्रक तुम्ही घालू शकता जेव्हा आपण मिरचीची पेस्ट केली ना त्या स्टेजला. नमक घालून घेऊयात. चवीनुसार नमक घालावं. मिक्स करून घेते कारण टमाटर घातलेलं आहे तर लवकर ते सॉफ्ट होते. मग टमाटर व्यवस्थित सॉफ्ट झालं की हळद पावडर घालायची आणि लाल तिखट घालावं. आता लाल तिखट आणि नमक कुठल्याही भाजीमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालावं, कारण प्रत्येकाच्या घरी लाल तिखट आणि नमक वेगवेगळं खाल्लं जाते. कुठं जास्त खाल्लं जातं, कुठं कमी. आमच्या इथं थोडंसं झणझणीत आणि चमचमीत खाल्लं जातं म्हणून मी लाल तिखट येथे 4 छोटे चमचे घातलेला आहे, पाहू शकता. आणि याच्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा वापरली होती, हे सुद्धा लक्षात घ्या. त्यानुसारच तुम्ही लाल तिखट घालावं. मिक्स करून घेतलं आणि आता जी आपण डाळ बारीक करून घेतलेली होती ती घालून घ्यायची आणि या सर्व मसाल्यांवरती आपल्याला ती परतून घ्यायची आहे. पाणी घालायची घाई करू नका. पहिले ही डाळ छान या टमाटर आणि बाकीच्या साहित्यासोबत मिक्स करून घ्या. छान अशी परतून घ्या, म्हणजे हलकीशी ती सुद्धा परत एकदा भाजल्या जाईल आणि सर्व मसाले त्याच्यावरती व्यवस्थित असे कोट होतील, पाहू शकता. मस्त. या स्टेजला गॅसची फ्लेम अगदी मंद करा, कारण हे जळू शकतं.
आता आपण 1 ते 1.5 मिनिटासाठी ही डाळ परतून घेऊया. आणि आता याच्यावरती आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणीच घाला जेणेकरून भाजीला चव चांगली येते आणि विशेष म्हणजे भाजी लवकर शिजते पण. डाळ इथे आपण ना भिजून घेतलेली आहे ना शिजून घेतलेली आहे. कच्चीच डाळ आपण तुपावरती थोडीशी भाजून घेतलेली आहे. त्यामुळे सुरुवातीला पाणी थोडंसं जास्त घाला कारण डाळ शिजायला सुद्धा पाणी लागतं. जसं-जसं लागेल तसं-तसं पाणी तुम्ही वाढवू शकता, पाहू शकता. आता आपल्याला हे छान असं खदखदून शिजून घ्यायचं आहे. 7-8 मिनिटं झालीत आणि मस्त अशी लो टू मीडियम फ्लेमवरती माझी डाळ शिजत आहे. मस्तच. अगदी वेगळ्या चवीची उडदाचं वरण तुम्ही याला म्हणू शकता किंवा उडदाची भाजी म्हणू शकता. उडदाचं घुटं याला काही भागात म्हटलं जाते. मस्तच लागते म्हणा काही. चव तर अप्रतिमच लागेल. आता एक स्टेज जरूर करा. तुपाचा तडका याच्यावरती द्या. मस्तच. पाहू शकता तूप गरम करून घेतलं, हिंग घातलंय, थोडीशी मोहरी जिरं घातलंय आणि हिरवी मिरची घातली आणि अद्रकचे ज्युलियन्स. वॉव! मस्तच. कढीपत्ता असेल तर जरूर घाला. माझ्याकडे अव्हेलेबल नव्हता म्हणून मी स्किप केला. आणि मस्त अशी खमंग तुपाची फोडणी आपल्या उडदाच्या डाळीवरती. वॉव! वरतून कोथिंबीर घाला आणि पटकन झाकण ठेवा. मला फोटो काढत बसायला लागले म्हणून मला झाकण लवकर ठेवता आलं नाही. तुम्ही झाकण लवकर ठेवा म्हणजे तुपाचा जो खमंगपणा आहे, जो फ्लेवर आहे, जो स्मोकीपणा आहे तो आपल्या डाळीमध्ये आतपर्यंत असा शिरतो जेव्हा तुम्ही याच्यावरती पटकन असं झाकण ठेवता. मस्तच. गॅस बंद करावी आणि इथे डाळ सर्व्ह करण्यासाठी तयार आहे. ही भाजी तुम्ही पोळीसोबत, भातासोबत, फुलक्यांसोबत, स्पेशल म्हणजे ज्वारीच्या भाकरीसोबत आवर्जून बनवा. ज्वारीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागते. जरूर बनवा. तुमचे अनुभव माझ्यासोबत जरूर शेअर करा. आणि हो, एवढ्या छान रेसिपीला एक लाईक तर झालाच पाहिजे. तर प्लीज, प्लीज, प्लीज रेसिपीला लाईक करा. सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवर नमस्कार.